बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नाही, छत्रपती प्रेमिला राजे आपण नुसतंच म्हणतो की गोरगरिबांसाठी हा दवाखाना आहे, थोरला दवाखाना आहे, तिथनं खूप चांगले उपचार मिळतात. त्या संबंधित मंत्री महोदय सुद्धा म्हणतात की आमच्या बाबा इथं आरोग्य विभागाने चांगलं काम होते आणि चांगलं काम होत आहे म्हणून. आणि जर कुठं भ्रष्टाचार झालाच तर आम्हाला दाखवा, आपण स्वतः जाऊन त्या भ्रष्टाचार निमूटन करू आपण आणि संबंधित कारवाई करू. मुश्रीफ साहेब, आंबेडकर साहेब, आम्ही आज तुमच्यासमोर पुरावा देत आहे. पूर्वीचे तत्कालीन सिव्हिल सर्जन यांच्या कारकिर्दीमध्ये सरकारी नोकर जे असतील, अधिकारी असतील, आपल्याला चंदगडपासून गगनबावडापासून शिरोळपर्यंत हे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे ससेवलपट किती होत असेल? एक फाईल मंजूर करण्यासाठी ती बिचारी इकडनं तिकडे फिरत असतात आणि फाईल तटवतात. का तटवतात? आम्ही आज उघडं केलं, यांचा बुरका फाडला आहे. एका फाईल सापडली, आपण जसं डॉनमध्ये उस डायरी में तुम्हारा भी नाम है, लाल डायरी में, तशी लाल डायरी सापडली. हिशोबाची वही, एवढा दिवसाचा हिशोब, एवढे पैसे मॅडमला दिले, एवढा पैसे हिशोब, एवढे पैसे मी सरांना दिले. 60,000, 70,000, 50,000, लाख रुपये कुठले पैसे आले? हे कुणाचे पैसे आले? काही इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना देणगी दिलेले हिशोब आहे त्यात. आज पोलीस प्रशासनाने वास्तविक मी जिल्हा पोलीस प्रमुखांना संबंधित प्यानं विनंती करीन मी, साहेब ह्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. ही जी डायरी ती ताब्यात घेतली पाहिजे. हस्ताक्षर कुणाचं आहे, कुणाला पैसे पचले, कुणाचं गोरगरिबांचं रक्त यांनी पेलं, हे सगळं उघडून नुसतं यांना सस्पेंड नाही, त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि हे आता तत्कालीन म्हणतात, मला माहीत नाही, ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हिशोब मिळाला 50,000चा. ते आता नेमका कुणाला दिला, कोणी लिहिला, कोण लिहितं, हे एक डायरी म्हणजे आमच्या हातात महत्त्वाचा आपले पुरावा आहे. आंबेडकर साहेब, मुश्रीफ साहेब, फार गंभीर बाब आहे ही. आम्ही तुमच्यासमोर पुरावा देतोय. ह्यांना नुसतं निलंबित करणे, चौकशी करणं नाही, तर ह्यांना बडतर्फ करा आणि यांची सगळ्यांची संपत्ती ह्या इथं दारात उभारण्या शिपायापासून त्या अधिकाऱ्यापर्यंत संपत्ती चौकशी करा. मग कळेल गोरगरिबांची ह्या दवाखान्यात कशी लूट होत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.